आलो. तर म्हटलं सुरुवात उद्या आपण पाहतायत आजचा या मॅचचा दुसरा दिवस आणि पहिलीच मॅच ओमसाई गोरेगाव विरुद्ध चाफेवाडी. टॉस जिंकलाय गोरेगाव संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात आणि दोन्ही टीमला या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज सुनील. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार परंतु दिशापासून भरकटला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. पहिली धाव मात्र अवांतर मिळते टीम ओमसाई गोरेगाव संघाला. स्ट्राईक वरती रोशन सचिन आहेत. नक्कीच पहिलाच बॉल आपण पहिला वाईट आला होता परंतु त्यानंतर हा बॉल अगदी ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना पहिलाच अगदी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिले 2 धावा या ठिकाणी आल्यात. अगदी आधीचा बॉल पाहिला तर वाईड आणि त्यानंतर या 2 धावा 3 धावा डावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात अगदी शांतमय सुरुवात करत असताना मैदानाच्या आत गुडलेन स्पॉट फटका चांगला अगदी पॉइंट मध्ये हा चेंडू पाठवला परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आणि त्यानंतर ओमसाई गोरेगावला मिळालेली ही साथ. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धाब्यांसाठी चौकार. सुरुवात चांगली पाहायला मिळते फलंदाज सचिन कडनं. पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर अगदी ड्राईव्हचा फटका, त्यानंतर अगदी स्क्वेअर कट परंतु त्यानंतर चौकार आलाय. अगदी सुनील सारखा वेगवान गोलंदाजावरती पहिलाच अगदी सुरुवातीलाच अटॅक करत असताना शॉट आपले अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी नाकापासून चेंडू जाताना आपण पाहिलात. अगदी या मातीचा सुगंध देण्याचं काम मात्र त्या चेंडूने केलंय फलंदाज सचिनला परंतु त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. शांतमय वातावरणामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतात मॅचचा आनंद लुटत असताना प्रेक्षक आता अगदी पहिल्या मॅचसाठी जॉईन झाले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आदिवासी चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी वाईट +1 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. मागचा बॉल अगदी डॉट पाहिला परंतु त्यानंतर इथे हा खराब चेंडू म्हणावा लागेल. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचणार ती म्हणजे 9 या धाव फलकावरती. गुडलेन स्पॉट हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी हा बॉल शरीराचा वेध घेताना आपण पाहिलात परंतु अगदी फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात. स्ट्राईक वरती रोशन आहेत. नक्कीच सलामीसाठी आले परंतु मैदानाच्या आत शांतप्रमाणे सुरुवात करत असताना 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये किमान 40 ते 45 जरी झाल्या तरी देखील नक्कीच सन्मानजनक धावसंख्या मानली जाईल परंतु इथे चांगल्या प्रकारे फटके पाहायला मिळत आहेत. इथनं अजून 2 धाव फलकावरती ऍड होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचते 13व्या धाव फलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. अगदी प्रति ओव्हरमध्ये याच प्रकारे धावा आल्या 13-15 किंवा नक्कीच त्याहून जास्त तर अगदी 50, 55, 60 पर्यंत धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचू शकते. शॉट प्लेन कट केला. फटका चांगला परंतु डीप आपण पाहता या फटक्यासाठी खेळाडू उपस्थित आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात ओमसाई गोरेगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 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 14
चाफेवाडी टीमचा अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण यायचा व्यासपीठावरती. 12वा खेळाडू असेल तरी देखील या, जेणेकरून खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचली जातील. षटक क्रमांक 2 गोलंदाज बाला. पहिलाच बॉल शॉट आपले पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बॅटर मिस होतात, परंतु तदनंतर यष्टीरक्षकाला देखील बीट करून जाणारा हा चेंडू, परंतु पहिल्या स्लिपला खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु बायच्या स्वरूपात या ठिकाणी ही धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 धाव फलकावरती. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळतो चाफेवाडी टीमचा, परंतु त्याच अटॅक वरती सध्या तरी फलंदाज चांगले फटके देखील दाखवतात. इथे देखील पाहिलं तर लॉंग ऑफ रिझर्व मध्ये हा फटका खेळले, परंतु 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट करत असताना चांगला ताळमेळ आहे मैदानाच्या आत. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये, परंतु सिंगल डबलने देखील या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारण्याचं काम ओमसाई गोरेगाव टीमचे हे दोन्ही सलामी वीर करत असताना पुन्हा एकदा नवीन मेट्रो मैदानाच्या आत सूरज. पहिलाच बॉल शपलून खेळायला प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी अगदी बॅटर मुलचा संपर्क चांगला नाहीये, परंतु डीप लेवल पाहिला की फाईन लेगला खेळाडू उपस्थित आहेत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 4 चेंडू मागे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की रबर बॉल मध्ये जर मिस्टामिंग जरी स्ट्रोक झाले तरी देखील चेंडू सीमारेषा बाहेर जातो, परंतु आता इथनं नक्कीच ओमसाई गोरेगाव टीमला चांगली धावसंख्या मैदानाच्या आत उभारावी लागेल. हा फटका चांगला आहे, नक्कीच फिटिंग देखील तेवढी चांगली, परंतु खराब थ्रो आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती.
षटक क्रमांक 3 गोलंदाज किशोर. 2 षटकांमध्ये नक्कीच 25 पाहिल्यात, परंतु अजूनही उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. परंतु पहिलाच बॉल अतिशय वेगवान अगदी बुंदात होता. जर का या ठिकाणी नक्कीच थोडासा मिस होताना आपण पाहिलं यष्टी, परंतु नक्कीच चेंडू चांगला होता. डॉट बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना मिड विकेट रिझन मध्ये पण पाहता चेंडू जातोय. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथनं मात्र दुसरी धाव अपुरी ठरते. अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडलाय सूरज आणि त्यानंतर पंचांचा फिंगर इथनं ओमसाई गोरेगाव टीमला लागतोय हा दुसरा धक्का. फलंदाज सुरूच्या स्वरूपात फलंदाज बाद. हॅलो, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 27 धावा फुलकावरती पाहायला मिळतात. अगदी या षटकामध्ये किशोरनं फलंदाजांना नक्कीच थांबवण्याचं काम केलं, परंतु इथनं मिसफील्ड, परंतु डीप क्षेत्ररक्षण कसं राहील खराब. आणि त्यानंतर इथे आपण पुन्हा एकदा पाहतात ओमसाईड गोरेगाव टीमचं पुन्हा एकदा नशीब मात्र खोळत असताना या 4 धावसंख्येनं अगदी सचिनला आपण पाहताय सध्या तरी स्ट्रगल, नक्कीच सध्या तरी आपण पाहता मैदानाच्या संघर्ष करत असताना आपल्या टीमसाठी सलामीला आला, परंतु त्यानंतर देखील चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. दुसऱ्या बाजूनच पाहिलं तर सातत्यानं विकेट आणि विकेट, परंतु त्यानंतर सचिन पूर्णपणे या डावाला मात्र सावरत असताना चौकारच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 31 धावा. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातला पहिला दणदणीत आणि खणखणीत षटकार फलंदाज सचिनच्या बॅटमधनं. अगदी मागच्याच चेंडूवरती मी म्हटलं आता मात्र नशीब खुलले की काय चौकारानं, परंतु अगदी तसंच काय तरी ठरत असताना लगेचच षटकार आलाय. असं वाटलं होतं की या षटकात कमी धावा येतील, परंतु त्यानंतर फलंदाज सचिन लय मध्ये आलाय. फटका चांगला, परंतु अगदी मिडॉनला खेळाडू उपस्थित, चांगली फिल्डिंग, परंतु सिंगल या ठिकाणी रोखू शकत नाहीयेत. षटक तिसरं देखील संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओमसाई गोरेगाव टीमची टोटल जाऊन पोहोचते 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे षटक गुरुला पाहता पहिल्याच बॉलवरती 1 धाव आले. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला, अगदी ऑन साइडला ड्राइव्ह केला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी 2 धावा होतील का. थ्रो खराब. तिसऱ्याचा प्रयत्न
आणि पाहता पाहता 3 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी खूप चांगलं तालमेल आणि त्यानंतर भन्नाट वेगाने या ठिकाणी 3 धाबा पूर्ण केल्या गेल्यात. 3 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते आता ती म्हणजेच 42 धाबा. स्ट्राईक वरती सचिन त्याच्या बॅटपद्ध मागच्याच ओव्हरमध्ये चांगले फटके आले होते, त्याला मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणला. फुल टॉस बॉल फटका फसला डीप ते खेळाडू, आता चूक होणार नाहीये आणि त्यानंतर एक चांगला झेल टिपलाय मिड विकेट रिझर्व मध्ये. फलंदाज बाद सचिन बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आत राहुल यांना आपण पाहता 5व्या क्रमांकावरती ओमसाई गोरेगाव टीमकडे देखील चांगले बॅटिंग लाईनअप आहे. नक्कीच बजरंग देखील आपण पाहता त्यांच्या हे बॅटमधनं नक्कीच चांगले फटके येतात, परंतु या मॅचमध्ये थोडेसे शांत आहेत. शॉर्ट प्लेन पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हा बॉल स्टिकरवरती आढळतोय. त्यानंतर पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. तो पूर्वी एकच धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 धाव फलकावरती. शेवटचे पाहिजे तर अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एक माफी असावी 2 चेंडू शिल्लक आहेत. रनिंग कर रे धाव सुटला नको नको अरे थांब काल काल अरे काय राहुल धाव ना अरे आज बोलायचं. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अगदी मागच्याच बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. असं वाटलं होतं की गुरु कॅच पकडणार, परंतु त्यानंतर भरपूर दूरवरचं अंतर गाठावं लागलं. त्यानंतर 3 धावा कंप्लीट, परंतु 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद झाले. आता मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक वर पाहता बजरंगला. ओव्हर पिच बॉल लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. आणि जेव्हा गोलंदाज डॉट बॉल काढतो तेव्हा नक्कीच इष्टरक्षकाने जर बॉल गॅदर केला तर तो बॉल डॉट गृहीत जाईल. विकेट आहे नक्कीच, तो बॉल डॉट गृहीत धरला जाईल, परंतु त्यानंतर कोणत्याच प्रकारची धाव घेतली जाणार नाही, हे लक्षात असू द्या. पाहता पाहता षटक क्रमांक 44 संपले या ठिकाणी आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले टॉस जिंकला. आता ओमसाई गोरेगाव टीमनं प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आणि नक्कीच आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तब्बल 46 धावा कुठून काढल्यात आणि 47 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय चापेवाडी टीम समोर. येणारे 24 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी चापेवाडी टीमला.
हॅलो 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 दादा तिथं भाऊ आलाय बघ ना पाणी पाहिजे त्याला 2 बॉटलचं भरायला सांगू यो दुसरा बारका आलाय ललित म्हणून हॅलो तर जाऊ पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगला आपण पाहता सुरुवात होते पहिल्या सत्रात कोरेगाव टीमने तब्बल 46 धावा कुठून काढल्या 47 धावा सिंगचा टार्गेट आणि हाच टार्गेट चेस करण्यासाठी चाफेवाडी टीम कडून सुनील आणि गुरुला पाहता सलामीची जोडी परंतु तदनंतर गोरेगाव टीम कडून पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज सचिन पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅचसाठी शुभेच्छा पहिलाच बॉल अगदी दिशेपासून भरकटलाय लेग स्टिकच्या बाहेर परंतु यष्टीरक्षक या ठिकाणी बीट झाला बजरंग परंतु तदनंतर एक धाव वाईट प्लस पण 2 धावा या ठिकाणी मिळतील साफेवाडी टीमला 2 धावा या ठिकाणी आपण पाहतात एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होतात फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला डीप मध्ये पाहता खेळाडू उपस्थित आहेत चांगले फिल्डिंग अगदी एका हाताने बॉलला उचलतात फेकतात तत्पूर्वी पाहिलं तर नक्कीच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात ओव्हर पिच बॉल अगदी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता लॉक करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच हा डॉट बॉल अगदी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये धमाका होणार परंतु नक्कीच धमाका कुठल्या टीमचा होणार हे नक्कीच पाहायला मिळेल अजून एक वेगवान तेज तरार चेंडू अगदी गुरुला मात्र या ठिकाणी लगातार 2 बॉल बीट करत असताना गोलंदाज सचिनला पाहता सचिनकडे देखील भन्नाट वेग आहे ज्या प्रकारे आपण पाहिलेत पहिल्याच इनिंग मध्ये जेव्हा सुनील गोलंदाजीसाठी आला होता तेव्हा तेवढा त्याच्याकडे जेवढा वेग होता ना तेवढाच वेग सचिनकडे देखील पाहायला मिळतोय शॉर्ट प्लेन त्या ठिकाणी कट केलाय फटका चांगला परंतु पॉइंट रिझल्ट मध्ये चुकीचा जजमेंट अगदी कॅचचा मन बनवलं होतं परंतु तदनंतर आवेगाच्या बाहेर हा चेंडू अगदी पॉइंटचा खेळाडूला बीट करून बॉल जाईल सरळ डीप पॉइंट सीमारेच्या बाहेर चौकार या ठिकाणी चौकार आलाय चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावफलकावरती पुन्हा एकदा मॅचला सुरुवात अगदी हा देखील यॉर्कर लेन खोदून काढला ऑन साइडला पण पाहता डीप मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहे चांगली फिल्डिंग परंतु एकच धाव सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये बॅटिंग करत असताना चाफेवाडी टीमला सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये गोरेगाव टीमने सुरुवात केली होती सिंगल डबलच्या मदतीने त्याच प्रकारे या ठिकाणी तसंच काही चित्र पाहायला मिळतोय चाफेवाडी टीम कडून गुडलँड स्पॉट फटका चांगला ऑनसाइडला पूल केलाय आणि पूल होतोय पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट षटकार पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे तब्बल 15 धावा
पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा कुठून काढल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरं सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर पिच बॉल यॉर्कर अगदी या ठिकाणी खोदून काढलाय, परंतु ऑन साइड आपण पाहता खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग परंतु खराब थ्रो, कलेक्शन खराब. इथनं झोन एक अवंतर धाव मिळेल की रनआउटचा धोका होईल, परंतु पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात. नक्कीच ह्या ज्या चुका होतात गोरेगाव टीम साठी नक्कीच आता सुधाराव्या लागतील. चांगल्या प्रकारे फिल्डिंग करावी लागेल. गुडलेन स्पॉट या ठिकाणी अगदी जोरदार अपील केली होती, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाहीये. डॉट बॉलच्या संख्येनंतर अगदी या ठिकाणी धावफलकाला स्थिरावलं. 17 धावफलकावरती सातत्याने डॉट पर्सेंटेज गोरेगाव टीम साठी येणं आता महत्वाचं आहे. यॉर्कर लेंथ अगदी भरपूर चांगला हा चेंडू, परंतु कव्हरेज मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. एकच धाव जर का दुसरी घेण्याचा प्रयत्न केला असता ते देखील सक्सेसफुल ठरले असते, परंतु कोणत्या प्रकारची घाई आणि गडबडी पाहायला मिळत नाहीयेत. गुरु आणि सुनील चांगल्या प्रकारे मैदानाच्या आत आता सेट झालेत आणि चांगल्या प्रकारे धावा देखील ते आता कुटण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आत. अजून एक सिंगल धावफलकावरती ऍड 18 धावा. गुडलेन स्पॉट फटका चांगला आहे, पुन्हा एकदा फुल केलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. सुनीलच्या बॅट पतनं हा दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 धावा पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॅटिंग दोन्ही सलामीवीर. पुन्हा एकदा सूरज शेवटचा बॉल. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या सूरजनं. 2 दुहेरी, 1 डॉट, 1 सिंगल आणि 1 षटकार, परंतु शेवटचा बॉल अगदी डिलेवर करत असताना फिंगर रोल केल्याने तदनंतर अगदी हलकासा टर्न मिळाला आणि तदनंतर हा डॉट बॉल आलाय. षटक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चाफेवाडी टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 धावा. आता उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. 2 ओव्हर मध्ये 26 धावा बनवल्यात. अजूनही येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. इथनं हा षटक भरपूर महत्वाचा राहील दोन्ही टीम साठी. या ओव्हर मध्ये जर का डॉट बॉल आले तर नक्कीच मॅच वरती ओमसाई गोरेगाव टीम मॅच वरती पकड निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, परंतु या ओव्हर मध्ये धावा जर आल्या तर नक्कीच हा सामना चाफेवाडी टीमच्या बाजूला नक्कीच झुकू शकतो. म्हणून हा षटक आता भरपूरच महत्वाचा राहील. टर्निंग पॉइंट षटक इथनं म्हणावं लागेल या षटकाला. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. बजरंगला पाहता नक्कीच बजरंगकडे देखील भरपूर चांगला अनुभव आहे आणि आता मात्र बजरंगवरती या मॅचची पूर्ण आणि पूर्णपणे आशा निराशा आहे, ती म्हणजे ओमसाई गोरेगाव टीम कडून. स्ट्राईक वरती गुरु. गुडलेन स्पॉट, वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी फलंदाजाला अगदी बीट करून जाणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली एक्स्ट्रा पेस मिळाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मॅच वरती पकड निर्माण करण्याचं काम करेल ओमसाई गोरेगाव टीम साठी आणि प्रत्येक मोठा फटका चाफेवाडी टीमच्या दिशेने विजय घेऊन जाईल.
इथे हा देखील चेंडू चांगला आहे, अगदी ओव्हर पिच बॉल. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की उचले गेले, परंतु त्यानंतर हा चेंडू डीप मध्ये राहिला. अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते बजरंगकडनं. लगातार 2 बॉल डॉट आले. अगदी या आधी आपण पाहिलेत गोरेगाव टीमचे समर्थक या नक्कीच प्रेक्षक आनंदात होता, परंतु आता तेच आनंद पुन्हा एकदा व्यक्त केला जाईल की या ठिकाणी आपण पाहता पुन्हा एकदा मोठा फटका फलंदाज गुरुच्या बॅट मधनं चौकार. इथनं अजून एक सिंगल धाफलकावरती ऍड होईल. टीमची टोटल 31. 31 धावा. ओव्हरचा विचार केला तर षटकातील अजूनही हे 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज बजरंगनं अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु स्ट्राईक वरती सुनील आहे. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धावांचा विचार केला तर नक्कीच 14 धावा आल्या. 4 बॉल मागे 2 षटकार 2 दुहेरी. फॉर्म मध्ये आहे सुनील, परंतु त्याला थांबवावे लागेल गोलंदाज बजरंगला. परंतु बॉडी, परंतु हा चेंडू पण पाहिला तर नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होणार. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु आताचा हा बॉल सरळ एस्टावरून निघून जातोय आणि इथनं हा डॉट बॉल आलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 6 धावा खर्च केल्यात, परंतु हा चेंडू अतिशय महत्वाचा. शॉट आपले फुल केलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉल चाला सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या ही डोक्यावरनं सीमारेषा बाहेर षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38. आता शेवटचे 6 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज रोशन आलाय गोरेगाव टीम कडून. शेवटचे 6 बॉल 9 धावांची गरज, परंतु या 9 धावा रोशन डिफेंड करून देईल का? शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, परंतु या ठिकाणी पाहिला लाऊड अपील केले होते, परंतु अगदी हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय. आता मात्र 5 बॉल 9 धावसंख्येची गरज. इथे देखील हा डॉट पाहायला मिळतोय. नक्कीच जेव्हा गोलंदाज डॉट बॉल काढतो तेव्हा यष्टिरक्षक बॉल गॅदर करतो. जर का बॉल सुटला तरच तुम्ही धावू शकता. जर बॉल डॉट बॉलरच्या कीपरच्या हातात असेल तर कोणत्याच प्रकारची तुम्ही धावा घेऊ शकत नाहीयेत. कालच्या दिवसात आपण हाच नियम फॉलो केला होता. आता मात्र दडपण वाढत चाललाय चाफळवाडी टीम वरती. गुडलँड स्पॉट, फटका चांगला आहे. पिकअप शॉट शेवटपर्यंत बॉलवरती नजर आणि त्यानंतर हा फटका फलंदाज गुरुच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा बाहेर षटकार.
3 धावसंख्येची गरज. इथनं बॅटची कट, परंतु इथनं नक्कीच पाहिलं तर विकेट रनआउटच्या स्वरूपात. परतवा लागेल गुरुला मैदानाच्या बाहेर. नक्कीच बॉल आणि 3 धावसंख्येची गरज पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतात थरार, परंतु मॅच फिनिश होते या ठिकाणी. सुनील त्याच्या बॅट मधनं झोन एक मोठा फटका, मॅच विनिंग स्ट्रोक, सामना जिंकलाय. चाफेवाडी संघाला अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम ओमसाई गोरेगाव नक्कीच मैदानाच्या आत चांगली लढत दिली आहे चाफेवाडी टीमला. अगदी या मॅचला मजा आली, परंतु शेवटच्या क्षणाला सामना चाफेवाडी टीमच्या